सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर कनिष्ठ विभाग कला शाखा आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री नागेश चौगुले, आयुक्त समाज कल्याण सोलापूर, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मल्लीनाथ साखरे सर, कला शाखेचे समन्वयक दुलंगे सर, उपस्थित माझे सहकारी आणि विद्यार्थी व पालकवर्ग, मी प्राध्यापक रश्मी कन्नूरकर आपणा सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षा या केवळ यश संपादन करण्यासाठीच नव्हे तर जीवनाला नवीन प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा असतात. आणि अशा स्पर्धांमध्ये जे विद्यार्थी प्रगती साधतात त्यांच्यासाठी बक्षीस हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून आज आपण अशा विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. यानंतर आपल्या संस्थेचे सर्वांना प्रेरणा देणारे श्री संगमेश्वर गीताने या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. मी माझे सहकारी प्राध्यापक प्रकाश कतनाळे सरांना विनंती करते की त्यांनी संगमेश्वर गीताला सुरुवात करावी. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात गुरूंना मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावं प्रास्ताविकाचं ज्ञान. मी कला शाखेचे समन्वयक माननीय प्राध्यापक दुलंगे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय नागेश चौगुले, समाज कल्याण आयुक्त सोलापूर, आपले महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर मल्लीनाथ साखरे सर, तसेच सुज्ञ पालक, गुणवंत विद्यार्थी आणि इतर शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीचा मी शिवशरण दुलंगे कला शाखा समन्वयक या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखा गेली 12 वर्षापासून जिल्हास्तरीय सामान्य स्पर्धा परीक्षा आयोजित करीत आहोत. त्याचा मागचा उद्देश हा आहे की सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी 9वी, 10वी, 11वी, 12वी असताना राजसेवा, बँकिंग, पोलीस भरती, सैनिक भरती, सरळ सेवा भरती, लोकसेवा, विमा, रेल्वे बोर्ड, बँका, चालू घडामोडी या सर्व परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, आवड, रुची, वाचन संस्कृती रुजविणे ही यामागचे उद्देश. सोलापूर शहरातील हरिभाई देवकण प्रशाला, सेंट जोसेफ हायस्कूल, हिंदुस्तान कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल, सोनामाता प्रशाला, डॉक्टर आंबेडकर नाईट हायस्कूल, माणकेरी प्रशाला, वसंतराव नाईक प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम, सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना, मल्लिकार्जुन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हत्तूर वस्ती, सुरवसे प्रशाला व ज्युनियर कॉलेज आसरा, SVC हायस्कूल होटगी, भवानीपेठ, MIDC, मॉडर्न हायस्कूल, संगमेश्वर कॉलेज, उमाबाई श्राविका प्रशाला, विद्यानिकेतन हायस्कूल, इंदिरा कन्या प्रशाला, मेहता हायस्कूल अशा शाळा व ज्युनियर कॉलेजमधून एकूण 502 विद्यार्थी परीक्षेला बसले. काळाची गरज, विद्यार्थ्याची आवड, रुची ओळखून वेगवेगळे उपक्रम राबवणारे संगमेश्वर कॉलेज हा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कॉलेज आहे. इथे बसलेले अनेक गुणवंत विद्यार्थी श्लोका आलूरकर, गायत्री बेळे, हनुमंत कारकले, आकाश गोडके, सुजय हजारे, अनुष्का गायकवाड, श्रुती माने, प्रणव पाटील याच्याकडून या महाविद्यालयाची अपेक्षा आहे की तुम्ही आज ना उद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी होणार आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्यांनी यावं हीच अपेक्षा. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक हर्षवर्धन पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. संगमेश्वर कॉलेज आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी उपस्थित असलेले माननीय श्री नागनाथ चौगुले साहेब यांचं सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आहे. साहेबांचा परिचय मी थोडक्यात करून देतो आहे. सरांचं शिक्षण जे आहे MSW झालेलं आहे. त्यामध्ये त्यांनी मंद्रुप येथे महात्मा फुले कॉलेज शाळेमध्ये 11वी-12वीपर्यंतचं शिक्षण त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर BA इंग्लिश वालचंद कॉलेज या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतर वालचंद कॉलेजमध्येच MSW 2007ला त्यांनी पासआउट झालेले आहेत. त्याच्यानंतर 2010 साली ग्रामसेवक म्हणून त्यांची निवड झाली. सोलापूर जिल्हा निवड मंडळाकडून त्यांची निवड झाली. अक्कलकोट येथे त्यांनी काही वर्षे काम केले ग्रामसेवक म्हणून. त्याच्यानंतर MPSC मधून सहाय्यक
समाज कल्याण आयुक्त म्हणून राज्यात 6व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. वर्ग 1चा तो पद आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांना उस्मानाबाद इथं पोस्टिंग मिळाली. नंतर सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्यांना समाज कल्याण आयुक्त म्हणून पोस्टिंग मिळाली. सध्या ते विभागीय आयुक्त म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले. विभाग आयुक्त म्हणजे 5 जिल्हे त्यांच्या हाताखाली सध्या आहेत. विभागीय आयुक्त म्हणून ते काम करतात. जिल्हा न्यायाधीश जो स्तर आहे त्या स्तराचे ते सध्या त्यांचं समकक्ष काम आहे त्यांचं आहे. सध्या सांगली येथे ते कार्यरत आहेत. सरांचं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तरुणपणामध्ये एवढी त्यांची हालाकीची परिस्थिती होते. तुमच्या वयामध्ये असताना साहेबांनी घरोघरी जाऊन सेल्समनशिपचं काम केलं. अनेक वस्तू त्यांनी विकल्या, चहापत्ती विकल्या, साखर विकली त्यांनी त्या काळामध्ये. म्हणजे अतिशय हालाकीचं त्यांनी जीवन काढले आणि नंतर प्रचंड कष्ट करून अभ्यास करून आज ते क्लास 1 पदावर सध्या कार्यरत आहेत. पुन्हा एकदा सरांचं या ठिकाणी स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांनो, अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. याप्रमाणे पाहुण्यांचा सत्कार आता आपण करणार आहोत. मी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मल्लीनाथ साखरे सरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळेच नव्हे तर त्या व्यक्तीसोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. आपण मोठे होण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी माणसं ही मोठी असतात. असेच आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत. मी श्री चौगुले सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. कसे आहात सर्वजण? हॅपी? जेवण वगैरे केलं का नाही? केलं ना? अच्छा. किती जण आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते? हात वर करा. बेसिक नाही, इच्छा आहे असे म्हणजे बाकीच्यांना इच्छा नाही आहे का? ज्याला कलेक्टर व्हायचं आहे, ज्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, ज्याला DYSP व्हायचं आहे, ज्याला फार चांगलं मोठं व्हायचं आहे, असे किती लोक आहेत? बाकीचे लोक काय करणार आहे तुम्ही? बाकीचे लोक असंच फिरणार का गाड्या घेऊन? सर्वजणांनाच काहीतरी काय व्हायचं आहे, आपल्याला व्हायचं आहे ना? व्हायचं आहे ना? तरच तुम्हाला लोक ओळखतील, नाही तर ओळखणार नाही. ठीक आहे. आज आपल्या कॉलेजच्या वतीनं सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचं पारितोषिकचं इथे आपण वितरणाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य जे आज बोर्डासाठी गेलेले आहेत, परंतु त्यांच्या वतीनं साखरे सर इथे अध्यक्षपद भूषवत आहेत असे. आणि आज ज्या कार्यक्रमासाठी प्रस्तावित केलेले आहेत असे आमचे प्राध्यापक सर दुलंगे सर आणि जे माझ्या बाबतीत आता प्रस्तावना दिली असे आमचे सहकारी मित्र, ते मित्र आहेत पहिला आमचे हर्षवर्धनजी पाटील सर. आम्ही एकत्र अभ्यास केलेला आहोत आम्ही सर्वजण. ते तुमचे पण गुरु आहेत, ते माझे पण गुरु आहेत असे हर्षवर्धनजी पाटील सर. आणि जे उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि ज्यांचं आज सत्कार, जे जिल्ह्याभरातून आपण एक्झाम देऊन इथे सत्कारासाठी उपस्थित आहात असे गुणवंत सत्कारमूर्ती सर्व सहकारी, तुम्हा सर्वांनाच मी शुभेच्छा देतोय. तुमच्यासमोर मी उभा आहे, दिसतोय का? मी दिसतोय ना? कलरनं थोडं सावळा आहे म्हणून विचारतोय. दिसतोय ना? ओके, ठीक आहे. मित्रांनो, आपण सर्वजण गुणी आहात, गुणवंत आहात, म्हणून आपण सर्वजण इथे बसलेला आहात. बरोबर आहे? मी तुम्हाला काय बेसिक, तुम्ही 4 पुस्तकं वाचले की तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळून जाईल. त्यामुळे बेसिक गोष्टींकडे मी जाणार नाही आहे, कारण बेसिक गोष्टींसाठी तुम्हाला भरपूर पुस्तकं आहेत, अवेलेबल आहेत. परंतु एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी असतात किंवा ज्या घडामोडी घडत असतात, तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये,
साखरे सरांच्या जीवनामध्ये, पाटील सरांच्या जीवनामध्ये, दुलंगे सरांच्या जीवनामधली हे जे काही घडामोडी असतात, संघर्षमय जीवन असतात, त्या संघर्षमय जीवनाला फार महत्त्वाचं असतं. आणि हे संघर्ष करून सर्वजण इथं आलेले आहात. बरोबर आहे? बरोबर आहे ना? का सहजच आलेलं आहे तिथे? नाही ना? ओके. आमचा संघर्ष संपला आता. आता तुमचा संघर्ष सुरू झालेला आहे. तुम्ही 10वी झालात, 12वी झालात, ग्रॅज्युएशन व्हाल, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेर पडाल, बाहेर पडल्यानंतर मग सुरू होईल तुमची कहाणी. कहाणी अशी सुरू होईल. काही औसे, काही नवसे, काही गवसे असे लोक असतात की म्हणत असतात की बाबा मी बोर्डात आलो असतो, पण तू काय करतो, थोडक्या मार्कानं गेलो मी. असे नवसे गवशे काही लोक असे असतात, मला भरपूर करायला मिळालं असतं, पण काय करतो, वेळ साथ दिली नाही. म्हणजे एकदा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला वेळेची संधी मिळत नाही आहे, ते पुन्हा येत नसतं. आणि हे आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. तुमचे आयुष्य किती दिवसाचं माहीत आहे का? या कॉलेजमध्ये 3 वर्ष 4 वर्षाचं आहे. या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर शिकलात, मनापासून शिकलात, तर तुम्ही फार पुढे जाल. जर असंच जर वेळ वाया गाठलात तर आयुष्यामध्ये तुम्हाला 99 वर्षाचं किंमत फार फार म्हणजे फार एकदम हार्डली चुकावं लागणार आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आज तुम्ही सर्वजण MPSC आणि UPSCच्या मार्गदर्शनासाठी मी आलेला आहे, पण तुम्ही मोस्टली एवढं काही जास्त तुम्हाला त्याचं म्हणजे नॉलेज तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला पुस्तकात मिळून जाईल. मला 10वीला किती टक्केत माहीत आहेत का? 50% करेक्ट. कसं पास झालो हे मला माहीत आहे. नाही, अभ्यास करूनच पास झालो, पण कसं पास झालो हे मला माहीत आहे. मी म्हणलं हां, म्हणजे संघर्षमय जीवन म्हणतो आपण. तुम्हाला आज पुस्तकं मिळतात, पण त्यावेळी आम्हाला पुस्तकं नव्हते. सांगायचं म्हणताना मुद्दा, हर्षवर्धनचे एक पुस्तक घ्यायचे, त्यांचे एक पुस्तक घ्यायचे, यांचे एक पुस्तक घ्यायचे, ते अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचं. 12वीला 60% आहे, 67%. आणि 67% 12वीला आम्हाला कळालं काय व्हायचं आहे. डॉक्टर कुठल्या फील्डला होतो माहिती आहे तुम्हाला? कुठल्या फील्डला? सायन्सला. बरोबर आहे. आम्हाला ग्रॅज्युएशन संपल्यानंतर देखील डॉक्टर हे सायन्सकडनं होतं. सायन्स घेतल्यानंतर डॉक्टर होता येतं, हे नंतर त्यावेळी कळालं. म्हणजे कसं असतं, माणसाच्या आयुष्यामध्ये ना मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. आज तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, बारीक सारीक गोष्टींमधनं तुम्हाला अभ्यासासाठी लोक कोणीतरी कोण विचारतात, पण तो आमच्या वेळी तसं नव्हतं. मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी एक किस्सा मी मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला, का की तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे. तुमचं जय जय जयकार कधी करणार आहेत सांगा बाबा? तुम्हाला चांगलं कधी म्हणणार आहे? यश मिळाल्यावर. आणि यश असंच मिळतं का तुम्हाला? प्रयत्न करावा लागेल ना. यश मिळवण्यासाठी पहिल्यांदा स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. मी कोण आहे? जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. स्वतःला ओळखण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? फार साधी आणि सिंपल प्रश्न आहे. 10वी झालं, 12वी झालं, 12वी नंतर ठरवायचं मला काय व्हायचं आहे. मला अधिकारी व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला चांगलं बिझनेसमॅन व्हायचं आहे, काय व्हायचं आहे हे तुम्ही 12वी नंतर स्वतःला ओळखून जर तुम्ही ठरवलात तर नक्कीच तुमच्या पदरी काहीतरी काही यश मिळतं. अधिकारी होण्यासाठी किती पैसे लागतात माहिती आहेत का? किती पैसे लागतात? किती लागत असतील पैसे? फार झालं मी पाटील साहेब 5,000 मध्ये आपण अधिकारी जाऊ. 5,000 मध्ये. किती? 5,000 मध्ये. लोकांच्या डोक्यामध्ये एक टेंडन्सी असतं की 1 लाख 2 लाख रुपये कुठेतरी लायब्ररीला इकडे तिकडे पैसे भरल्यानंतर आपण अधिकारी होतो. नाही आहे. 5,000 देखील सफिशियंट आहेत तुम्हाला. फार झालं 5,000 मध्ये 3-4 वर्षाचं. लय झालं एक 200-300 रुपये तुमचं फीज असतात ते भरायचे आणि पुस्तकं थोडंफार. आणि ह्या गोष्टींमधनं आपल्याला जावं लागतं, म्हणजे फार खर्च करावा लागत नाही. आता अधिकारी म्हणजे काय की नेमकं काय असतो की ज्याच्याकडे स्मार्ट वर्क असतो. म्हणजे सर्वजण अधिकारी होतात का? होतात का सर्वजण? होतात का? नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक स्मार्ट वर्क होता.
6वीचा किस्सा सांगतो तुम्हाला, मुद्दामून सांगतो तुम्हाला. फार वेळ नाही, मला 10-15 मिनिटच आहे. तुम्हाला मुद्दामून म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज सांगतो की तुम्हाला थोडं त्यातून थोडं प्रोत्साहन मिळावं. 6वीला आपण 3 मै 6 मै 9 मै पेपर दिलं का? दिलं का? असलं कुठलं बहादूर आहे की त्यांनी दिलं नाही? डायरेक्ट 7वीमध्ये गेला नाही ना? दिला ना सर्वांनी पेपर? अरे हो तर म्हणा, नाही तर म्हणा. हां, तुम्हाला अधिकार व्हायचे रे, नाही तर कोणतं बढविल तुम्हाला काय नाही बोलल्यावर. 6वीला तुम्हाला एक किस्सा सांगतो मी. आमच्याकडे एक देशपांडे सर होते, कदाचित माहीत असतील तुम्हाला पाटील साहेब, महात्मा फुलेला. कुरसाल्या म्हणायचे, बाळ आगावान कुरसाल्या. म्हणजे जुने जुने लोक. काय व्हायचं, चव्हाण म्हणून माझा एक मित्र होता, बालाजी चव्हाण, आणि मी नागनाथ चौगुले. चव्हाण आणि चौगुले सिरियल नंबर असायचे. हां, तो 5 का 6 नंबरला होता, त्या आसपास मी होतो. मग त्या बाल्याला बाल्या म्हणायचं. मी लहानपणीच्या मित्रांना आपण एकेरी भाषेत बोलतो. बाल्याला बाल्या म्हणायचं. कोण असतील तर कृपया करून थोडं मनावर घेऊ नका. बाल्याला बाल्या म्हणायचं आणि बाल्याला सांगायचे, 8 आण्याच्या ओठाने फार झाले. 8 आण्याच्या ओठाण्यामध्ये बाल्या पूर्ण पेपर दाखवायचं मला. काय? पूर्ण पेपर दाखवायचा. एकदा गमतीचा किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे पेपर म्हणजे कसं लिहायचं असतं हे पण आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. मग बाल्या एकदा बसला, देशपांडे सर होते, आणि देशपांडे सर फार हुशार बिचारे. आम्ही खाली बसलेलो, इकडनं फिरायचे तिकडनं फिरायचे, आणि कोणाचे अक्षर चांगले असतील तर त्याला सांगायचे तुझे अक्षर फार सुंदर आहे, आणि कोणाचे जर अक्षर बाद असतील तर अरे रे रे म्हणायचं, आप लिखे खुदा पडे. म्हणजे तू लिहिलेलं हे शब्द देवच वाचणार, अरे मूर्खा लिहित बस म्हणणार त्याला. मग आमच्यासारख्या माणसाला काहीच माथी काहीच कळणार नाही. स्मार्ट वर्क कसा असतो. देशपांडे सर जवळ उभारले की काय तर लिहित बसायचं, जणू काही फार अभ्यास केल्यासारखं. आणि देशपांडे सर गेले की बाल्या म्हणायचं, आणि बाल्या सर व्यवस्थित अजून. मग एकदा किस्सा असं झाला की एका पेपरला देशपांडे सर उभारले मुद्दामून. उभारल्यानंतर मग आम्ही मनातल्या मनात, का जाईना बाबा ह्याने, का जाईना, आता लिहितं तर काय येत नाही, 2 मिनिट झाले 1 मिनिट झालं, का जाईना. तो कधी जायला तयार नाही देशपांडे सर. त्याला माहीत होतं. त्या सरांनी एक 5 मिनिटानं पाठीवर एवढं जोरात रपटा दिला, एवढं जोरात रपटा दिला की वर्गातले सर्वजण तोंड बघालेले, का मार खाल्ला. आम्ही पण मनातल्या मनात म्हणलो, मी तर एवढं चोरून लिहालो तरी कसं काय मारला हा देशपांडे सर मला. बघा किस्सा. सर काय म्हणले मला काही सेकंदामध्ये, अरे मूर्खा म्हणले, वाक्य अजूनही आठवतात. अरे मूर्खा म्हणले, स्वतःच्या पेपरवर स्वतःचं नाव तरी लिहायचं शिक. म्हणजे माझ्या पेपरवर पण मी बालाजी गणपत चव्हाण आहे तसं कॉपी करून लिहिलो होतं. त्यावेळीचे किस्से तुम्हाला सांगतो. म्हणजे तिथून लक्षात आलं, त्या देशपांडे सरांनी ज्यावेळी पाठीवर मारलं, काय लक्ष द्या रे बाळांनो, देशपांडे सरांनी ज्यावेळी पाठीवर मारलं ना, त्यावेळी लक्षात आलं की आयुष्य असं चालणार नाही. त्या सरांनी जर मला पाठीवर मारलं नसतं तर मी अजून तसंच पुढे गेलो असतो आणि काय अर्थ राहिला नसता. ते आज आपल्याला कळतं की त्या सरांनी मला पाठीवर का मारलं. कदाचित जर पाठीवर मारलं नसतं तर अजून मला त्याच गोष्टींमधनं पुढं जावं लागलं असतं. पाठीवर मारल्यानंतर स्वतःला आत्मपरीक्षण करून घेण्याची जबाबदारी स्वतःमध्ये निर्माण झाली. मग शिकलो मी स्वतः की बाबा आपल्याला आपल्यामध्ये काय असं गुणधर्म असायला पाहिजे की आपण ते केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून ठरवलं 12वीला की बाबा आपल्याला अधिकारीच व्हायचं आहे. मग अधिकारी होण्यासाठी काय करावं लागणार आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणताना तुम्हाला बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. बेसिक ज्ञानमध्ये तुम्हाला काय आहे, बेसिकली आपण जे शिकतोय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, हे जे काही शिकतोय त्यातलं स्मार्ट वर्क म्हणून आपल्याला फार महत्त्वाचं आहे. काही कंटेंट घेणं गरजेचं आहे. की मुळात काय आहे की तुम्ही स्वतःला जर ओळखलात तुम्हाला काय व्हायचं आहे तर सर्व गोष्टी इजी होऊन जातात. तुम्ही जर स्वतःलाच ओळखलात नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी यश तुमच्या पदरी पडणार नाही. आता MPSC आणि UPSC बाबतीत काय असतं, माणूस काय करतो माहीत आहे का, पद आहेत 15-20, लोक किती भरले 3 लाख 4 लाख. मग एक माणूस काय म्हणतो तुम्हाला, अबे तुझा नंबर लागतो का, 4 लाख लोक तुझा नंबर कधी लागणार आहे. त्या मूर्खाला माहीत असतो का त्याला किती पदं लागणार आहेत, एकच पद लागणार आहे आपल्याला. आता 4 लाख लोकांमध्ये जर एक पद तुम्हाला जर असतील तर उरलेलं पद दुसऱ्यांना देऊन टाका ना.
काय फरक पडणार आहे आपल्याला? निगेटिव्हिटी सर्वात महत्त्वाचं म्हणताना आपल्या डोक्यात नसणं गरजेचं आहे. आणि जे काही आहे ते मी सक्सेसफुली यशस्वीरित्या घेऊ शकतो एवढं कॉन्फिडन्स ते आपल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. मग यशासाठी काय आहे? 24 तास अभ्यास करणं म्हणजे फार मोठं यश मिळवणं असं नाही आहे. स्मार्ट वर्कमध्ये तुम्ही कमी वेळेमध्ये देखील भरपूर काही करू शकता. कमी वेळेमध्ये काय आहे, तुम्ही MPSCचे पुस्तकं बघितलात, फार मोठे मोठे असतात, बरोबर आहे. जणू काही असं हातात धरून चाललं की माणसाला असं वाटतं की मी आता फार मोठा अधिकारी झालो. पुस्तक काढून ठेवलं की 1 तास 2 तास 3 4 5 तास अभ्यास केले की फार अभ्यास केल्यासारखं वाटतं. तसं नाही आहे मित्रांनो. अभ्यास करण्याचं पण काही टेक्निक आहेत, पेपर सोडवण्याचे काही टेक्निक आहेत. अभ्यास करत असताना जे महत्त्वाचं आहे ते आपण कसं घेतो. पाटील साहेब बचाचे आमचे गुरु, त्यांनी नोट्स काढायचे आणि आम्ही आयत्या बिळात नागोबा म्हणून त्यांच्याकडे जाऊन बसायचं. पाटील साहेब नोट्स द्या की म्हणायचे त्यांचे. म्हणजे एवढं मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा स्मार्ट वर्क त्याच्यातलं काही कंटेंट कमी करून जे नोट्स निघतात ते नोट्स वाचायचे. मग ह्या पद्धतीनं जर आपण अभ्यास केलो तर नक्की सक्सेसफुल होतो. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो मी मुद्दा म्हणून. आता तुम्हाला एक उदाहरण देतोय. सर्वांचे दातं चांगले आहेत ना? कोणाचे दातं पडले नाहीत ना? दातं कधी पडतात? 80, 90, 100. समजा तुम्ही 100 वर्ष जगणार आहे. समजा 100 वर्ष जगणार आहे आणि 100 वर्षामध्ये जर तुम्हाला म्हातारपणी जर एखादं कडक भाकरी तुम्हाला खायला दिलं, काय करता? खाणार का? का नाही खाणार? दात नसणार आहे, मान्य आहे. जर तीच कडक भाकरी आता तुम्हाला दिलं, काय करणार? खाणार का नाही? 100% खाणार का नाही? सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की मी आता 3 वर्षामध्ये जेवढं तुम्हाला स्वतःला झोकून देईल, तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढं करा. दुसरं काही डोळ्यासमोर ठेवू नका. मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला अधिकारी व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, काही व्हायचं आहे, बँकेत जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, पण काहीतरी पद आपल्याला मिळवून घ्यायचं आहे, हे तुमच्या डोक्यात ठेवा. 3 वर्ष. 3 वर्षानंतर जर तुम्हाला पद मिळालं तर 99 वर्ष तुमचे एकदम बेस्ट जातील. जाणार का नाही? व्यवस्थित जाणार. व्यवस्थित जाणार, कारण वादच नाही. त्यासाठी मित्रांनो फार मोठी संधी आहे. आपल्या इथं एवढे चांगले मार्गदर्शक लोक आहात. तुम्ही सर्वांनी आईवडिलांना फसवू नका. तुमचे आईवडील तुमच्यावर फार आशा ठेवून आहेत. मुलगा काय करतोय, आई बाप तुम्हाला माहीत आहेत का नाही मला माहीत नाही, परंतु लक्षात ठेवा, ज्याचे आईवडील राहण्यात वगैरे शेतात वगैरे कामाला जातात त्यांना विचारा की तुमची स्तुती किती करतात. ते तुमच्या समोर नाही, कोणीतरी तुमच्या आईवडिलांना विचारले की तुमचा मुलगा काय करतो, छाती फुगून सांगत असतात, माझा मुलगा ग्रॅज्युएशन करायला आहे, त्यांना येत नाही, न आलं तरीसुद्धा. का? त्यांच्या आशा, त्यांचे काहीतरी महत्त्व तुमच्यावर अवलंबून आहेत. आणि नक्कीच तुम्हाला पण तुमच्या आईवडिलांचे नाव रोशन करण्यासाठी तुम्हाला काही दिवस कष्ट घ्यावंच लागणार आहे, वादच नाही आहे. मग आता या संधीनुसार आता जे पारितोषिक वितरणामध्ये ज्याने गुणवत्ता प्राप्त केलेला आहे त्यांचा सत्कार होईल, नाही म्हणता येणार नाही. परंतु ज्यांना प्राप्त न झालं तरी देखील ज्यांची आशा आहे, असे देखील फार महत्त्वाचे गुणवत्ता आहेत. त्या सर्वांनीच एक चांगलं व्यवस्थित नियोजन करावं, चांगलं मस्तपैकी एक प्लॅनिंग करावं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे आपण जावं. तुम्हाला माहीत आहे का, मी वर्षाला किती करोड रुपयाचा सह्या करायचो माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे का एखादा? सांग. हे बाळा तू सांग, किती करोड रुपयाच्या ह्याच्यावर सह्या करायचो आम्ही? माझ्याकडे 1200 करोड रुपये इयरली प्लॅन होता. किती? 1200 करोड रुपये आणि 3500 कर्मचारी शासकीय, 450 कोटी रुपये पगारी त्यांची जायची. आणि बाकीच्या गोष्टी एवढ्या आहेत. तुम्हाला सांगतो मी, अधिकारी झाल्यानंतर किती गमती जमती आणि किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. मी अधिकारी झाल्यानंतर अवतीभोवती एवढं गोळकं यायचं, पेपरला बातम्या, ह्या सर्व गोष्टी घडायचे. का? तुम्ही यश संपादित केल्यामुळं. त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. मला वाटतं की सर्वजण अधिकारी होणार ना. कोण गाढवा राखायला जाणार आहे का? असं कोण आहे? मुलांनो,
याला चोला चला, याला चोला चोलायला अधिकारी होणार ना? ग्रामीण भागातले किती आहेत? हात वर करा. खेड्यातले? ओके, तुम्हाला तर फार मोठी संधी आहे, फार मोठी संधी आहे. ओके, थांबू मी? थांबू? इथं बोलवल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. माझे मग 2 शब्द संपवतो. कोणाला काय क्वेश्चन आहेत का? 1च मिनिटामध्ये कोणाला काय क्वेश्चन आहे? कोणाला प्रश्न आहे का? सर्व विद्वान आहात असं गृहीत धरू. कोणाला प्रश्न आहे का की MPSC करण्यासाठी किती लाख रुपये लागतात, किंवा MPSC होतो का मी सक्सेसफुल, असे कोणाला क्वेश्चन आहेत का? आहे? सर्वजण विद्वान आहात. पाटील साहेब कोण आहे? आबा सांग, थोडं समोर आहे. टाळ्या वाजवा बघू या मुलीबद्दल थोडं. आता नको प्रश्न. आता ये, तुझं नाव सांग. हो गौरी, हा सांग, प्रश्न विचार. काहीच गरज नाही पर्सेंटेज, तू फक्त पास झाली, मार्कशीट मिळालं तर बस झालं. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण अभ्यास करायचा नाही. तुम्ही जेवढे मार्क घेता तेवढं चांगलं आहे. लोवेस्ट मधला लोवेस्ट माणूस देखील सिलेक्शन होतो. कंटिन्यू करायचं. 1 तासभर 2 तासभर बसा, 1 तासभर करा अभ्यास, एकदम बेस्ट. हे तुम्ही जे वाचता ना तेच अभ्यास आहे, दुसरं वेगळं काहीच नाही. काय आहे 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. हे बघा, त्यांचा प्रश्न बरोबर आहे की याला पर्सेंटेजची अट नाही आहे. तुम्ही लोवेस्ट जरी असलात, पास असलात तरी सुद्धा चालेल, आणि राज्यात फर्स्ट आलं तर सुद्धा चालेल. फक्त इथं कॉम्पिटिशनला तुम्ही तिथं किती नॉलेज दाखवता ते महत्त्वाचं आहे. पेपरला, पेपर म्हणजे काय जनरल असतं असं काय नाही आहे. आणि पेपर म्हणताना काय, तुमचं बौद्धिक क्षमता असते, म्हणजे तुमची बुद्धीची तिथं मोस्टली हे करत असतात, म्हणजे सर्च करत असतात तुम्ही किती हे आहात, कॅपेबल आहात. ते सोडले की दुसरं काहीच नाही, अडचण काहीच नाही तुम्हाला. आणि पैसे बिलकुल लागत नाहीत तुम्हाला. फार झालं एक्झाम फीजच लागतात, ते सोडले की बाकीचे काय पैसे लागत नाही. त्याच्यापेक्षा सेल्फ स्टडी फार चांगलं. इथं सर्व विद्वान लोक आहेत बसलेले. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं ना आवडता जे विषय असतो ना, जे विषय तुम्हाला अवघड वाटतं त्या विषयाला दोस्त करून घ्यायचं. पहिला मित्र करून घ्यायचं त्या विषयाला. इंग्लिश मला अवघड जातं, त्याला मित्र करून घ्यायचं. खाईन तुपाशी नाही तर राहीन उपाशी असं म्हणत बसायचं नाही. जे अवघड विषय आहे तेच तुमचं मेरिट बेस आहे. जे सोपं विषय आहे तुम्हाला येतं, जे तुम्हाला येत नाही ते जगाला येत नाही, हे लक्षात ठेवून द्यायचं. एखादा प्रश्न मला नाही आला ना, ते जगाला कोणालाच येत नाही असं गृहीत धरायचं. म्हणजे माझ्यासारखा विद्वान माणूसच कोण नाही म्हणायचं. अजून स्वतःला स्तुती करायचं थोडा. आणि हे करत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सिरियसनेस फार डोक्यामध्ये ठेवून चालायचं नाही. मेंटली थोडं हसायचं, थोडं भांडण करायचं. भांडण खेळता शाब्दिक, म्हणजे असंच हे ते, म्हणजे स्पर्धा असायला पाहिजे. थोडं फिल्म पिक्चर वगैरे बघायचे. लाईफस्टाईलमध्ये थोडं जास्त सिरियसनेस पण असू नये आणि जास्त एकदम मजाकनेस पण असू नये. संतुलित टाईमशीर जेवण करणं, व्यवस्थित टायमिंगशीर आपण झोपणं, टायमिंगशीर व्यसनापासून कुठल्याही गोष्टींपासून दूर राहणं, आणि चांगल्या संगतीमध्ये फिरणं, चांगल्या पेपर वगैरे आपले जे असतात ते थोडं थोडं वाचणं व्यवस्थित रोज. आणि अशा मेथडनुसार आपल्याला चालणं महत्त्वाचं आहे. मोर आवळंबेचं एक पुस्तक आहे छोटं, मोर आवळंबेचं. माझ्यापेक्षा उत्कृष्ट माणूस इथं आहे तुमच्याकडे. त्याला कुठलं पुस्तकाचे नावं माहीत नाही असं नाही. मला वाटतं अजून एक 4 वर्षात त्यांनी स्वतः पुस्तक लिहितील. फार चांगलं. म्हणजे मी म्हणलं ना सुरुवातीला, आमचे गुरु. तुम्हाला कोणालाही कुठल्याही पुस्तकाचे जर पाहिजे असतील तर इथे आहेत.
ते एकदम चांगलं तुम्हाला सांगतील पाटील साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब. आणि काय नाही, 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचायचं आणि परफेक्ट आणि चांगलं वाचायचं. व 100 पुस्तक वाचलो, मी 200 पुस्तक वाचलो म्हणत बसायचं नाही. एकच पुस्तक आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये समजतं ते पुस्तक व्यवस्थित वाचणं हेच महत्त्वाचं आहे. छान मस्त. हां, मुलांमध्ये कोणाला हे प्रश्न, पुन्हा मी येणार नाही, वेळ मिळणार नाही मला, तुम्हाला सांगतो आत्ताच. माझ्या केबिनला तिथं लोक थांबलेले असतात, 100-200 लोक पाटील साहेब. 2-2 तास लागतात त्या लोकांना भेटायला. तुम्हाला ऐता आलेलं आहे मी भेटायला. पुन्हा जर तुम्हाला मला भेटायला यायचे असतील तर 1000 रुपये गव्हर्नमेंटला द्यायचं पहिला, मग नंतर भेटायचं. सांग बेटा. तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणताना तुमचं ध्येय, आईबाबांचं सर्वात महत्त्वाचा आनंद कुठं आहे? माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी होणार आहे. तुम्ही तुमच्या आईबाबाला सांगितलात की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, मग आईबाबा म्हणतील डेप्युटी कलेक्टर, माहीत नसलं तरी सांगायचं, लाल दिवा असतो गोळा, त्याच्यात तुम्हाला बसवतो, घेऊन जातो, लोक आजूबाजूला आपल्याला भेटायला येतील आणि विचारतील ही मुलगी कोणाची मुलगी आहे हो, हे मुलगा कोणाचा आहे हो. ज्यावेळी असं विचारल्यानंतर तुम्हाला एकदम ताकद येईल. कुठलीही पोस्ट, कुठले बघा, तुम्ही काय म्हणलं मी स्वतःला ओळखा, तुम्हाला कुठलीही पोस्ट घ्या, कुठलीही पोस्ट, मी डेप्युटी कलेक्टरचं चांगला आहे असं म्हणत नाही मी, कुठलीही पोस्ट घ्या पण स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतःच्या पायावर उभा राहा. कुठलीही पोस्ट घ्या तुम्ही, म्हणजे सर्व पोस्ट वाईट आहेत म्हणत नाही मी. शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, बँकमध्ये आहे, इकडे आहे, सेंट्रलला आहे, तिकडे आहे, बरेच पोस्ट आहेत. कुठलीही पोस्टवर जा, तुम्हाला 2 पैसे तुमच्या खिशात असल्यावरच लोक जय जयकार करणार आहेत. बरोबर आहे की नाही? मुलं अजून मला वाटतं बसा तुम्ही, ज्यावेळी मुलगी बघायला जाल ना मुलांनो, मुलीकडचे काय विचारतात माहीत आहे का? पार यान माडतानो, यानू माडाला म्हणले की हो मनी हो रिटर्न, काय मनी हो रिटर्न म्हणतात. पार यान आणव म्हणजे पोरगा काय आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, माझी मुलगी घे, तुझी मुलगी घे, ह्याची मुलगी घे, म्हणजे तुझ्या पाठीमाग ओळखा लागत बसतील, म्हणजे एवढे चॉईस असतील त्यावेळी. पार नाही पोरी पण. असं काय नाही आहे. मुलांना तुमच्यात प्रश्न आहेत का रे? सांग. नाही, याच्या वयात मर्यादा तुम्हाला 38-40 पर्यंत आहे कास्टला बेसिक. बस हे बघ, ताणतणाव कशासाठी वाढतो माहिती आहे का तुला? आपल्या चुकींमुळे वाढतो. आपण ज्यावेळी 10वी-12वी पास होतो, ग्रॅज्युएशन करतो, ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तेव्हा आपल्या बुद्धी सुचती. काय करणार आहे म्हणलं की आत्ता कुठंतरी मी बँकिंगचा अभ्यास करतोय, ह्याचा अभ्यास करतोय. अरे तुमचे महत्त्वाचे वर्ष कुठले आहेत? आत्ताचे 10वी-12वी हे जे वर्ष आहेत ना, इथून तुमचे महत्त्वाचे वर्ष आहेत. म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन संपला आणि तुमच्या हातामध्ये नोकरी मिळाला, ही ज्यावेळी कॉम्बिनेशन जुळून येतं ना, त्यावेळी तुमच्यासारखं सुखी माणूसच कोण नाही आहे. आणि टेन्शन काय वाढतं? टेन्शन याच्यासाठी वाढतं की आपलं नियोजन असतं म्हणजे काय की आईबाप म्हणतात अजून किती शिकणार आहे, किती पेपर देणार आहे, आयुष्यभर पेपरच देत बसणार आहे. मग हे कधी घडतं? ज्यावेळी आपण कुठेतरी स्वतःचं आपलं प्लॅनिंग चुकतं. प्लॅनिंग चुकू नये म्हणल्यानंतर आत्ताच प्लॅन करून ठेवणं गरजेचं आहे. टेन्शन वाढण्याचं कारण काय आहे? टेन्शन वाढण्याचं कारण हेच आहे की वय वाढलं, कोण मुलगी देईना लग्नाला, उठलं की सुटलं कोण विचारलेलं, नातेवाईक लग्नात गेले की विचारतं मुलगा काय करतंय, बेकार आहे, काय काम करत नाही, काय नाही. या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या कानामध्ये आपण ऐकतो रोज, तेव्हा आपलं टेन्शन वाढतं. मग हे गोष्टी जर ऐकायचं नसतील, सर्वात बेटर आणि बेस्ट आत्तापासून 3 वर्ष आणि 3 वर्ष पण म्हणत नाही मी, आत्तापासून 2-3 वर्षामध्येच व्यवस्थित अभ्यास करा. एकदम फाउंडेशनली, प्लॅनिंग नाही, फाप रुबाबाब दाखवायचं नाही असं की स्वतःला झोकून दिल्यासारखं सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास, दुपारी वगैरे इकडे तिकडे फिरलं तर सुद्धा सफिशियंट आहे. तुम्हाला 4 तासामध्ये तुमचं परफेक्ट चांगला अभ्यास होऊन जातं. ठीक आहे, आता विद्वान आहात सर्वजण असं गृहीत धरतो, सर्वजण अधिकारी व्हाल आणि सर्वजण चांगले व्यक्ती व्हाल. सैराट पिक्चर बघितला? आर्ची आणि ते परशासारखा होऊ नका.
आणि चांगल्या संगतीमध्ये तुम्ही फिरा, चांगल्या गोष्टींमध्ये फिरा, व्यसनापासून दूर राहा आणि जेवढं चांगल्या गोष्टी करता येईल तेवढं चांगल्या गोष्टी करा आणि आपल्या आईवडिलांना सांभाळा. आणि हेच आहे, नंतर पुन्हा पुन्हा दिवस येणार नाहीत. पुन्हा दिवस येणार आहेत का? मला कोणी पहिलीला टाकतील का? आता पहिलीला गेले तर पहिली पोरासारखं राहतो का मी? राहू शकत नाही. एकदा गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत. त्यामुळं गेलेल्या दिवसांपेक्षा आलेल्या दिवसाचं आपण स्वागत करू आणि चांगल्या पद्धतीनं आपण हे संपादित करू. थँक्यू. कर्तव्याला प्रामाणिकतेचं आणि संघर्षाचं अधिष्ठान असावं, विकासांना दूरदृष्टीचं अधिष्ठान असावं. असं अधिष्ठान असलं की तिथे कर्तृत्व सिद्ध होतं. असं कर्तृत्ववान अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन आज आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं आहे. यासाठी धन्यवाद सर. मिळवलेत यश, बक्षिसास पात्र, कौतुक होई पहा तुमचे सर्वत्र. हे बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द तुमच्यातील हुशारीचे. आता आपण पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. मी माझ्या सहकारी प्राध्यापिका कोमल कोंडा मॅडमना विनंती करते की त्यांनी बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचं यादी वाचन करा. On behalf of entire arts department and Sangmeshwar College, I, Mrs. Komal Konda, render a hearty congratulations to all the winners who have performed remarkably and proven their coin in the so-called competition. Now the prizes will be distributed in two sections, and the first section would go with the level of high school. Okay? And I request all the honorable dignitaries to do the honors. If the parents have accompanied the students, please come forward to collect the prizes. So, consolation with second prize goes to Dhaval Chandra Subhash Chandra Dhamanaskar, scoring 75 marks out of 100, getting a cash prize of 201 rupees, a certificate and a trophy. Yes. Give a round of applause. Yes. Let's give a big hands. Congratulations, Dhaval Chandra. Next consolation on the first is Pranav Sanjay Patil, scoring marks of 78 out of 100. Yes. Parents have come. Prize of rupees 201. Certificate and a trophy. Congratulations, Pranav. Third prize goes to Shruti Bapu Mane from VM Mehta Prashala, Solapur, scoring 81 marks out of 100.